हाय, आज आपण बनवतो आहोत टोमॅटोचं सार. तर इथे टोमॅटो मी बॉईल करून घेतला आहे. त्यात 2-3 लसणीच्या पाकळ्या पण टाकल्या. इथे आपलं हे मच्छीचं वाटप असतं ना, ते कांदा, खोबरं, धणे, लसूण, आलं असं सगळं मिक्स करून हे वाटून घेतलं आहे. आणि इथे हे नवदारी भेंडे आहेत. आणि फोडणीला इथे लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा घेतला आहे. आणि इथे मोहरी, जिरं, हळद आणि हिंग घेतलं आहे. तर आता आपण हे सगळं आता एकत्र वाटून घ्यायचं आहे. परत हा टोमॅटो मी शिजवून घेतला आहे ना, तो वाटून घेते आणि हे वाटप पण त्यात टाकणार आहे. आणि मग आता हे सगळं वाटून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. हाय, आता आपण हे वाटप जे केलं होतं ना, ते टोमॅटो आणि ते सगळं मिक्स करून घेतलं आहे मी मिक्सरमध्ये. आणि सगळं एकत्र परत वाटून घेतलं मी. हे बघा असं. आणि इथे मी भांड्यामध्ये हे टोपामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये थोडासा गॅस मी मोठा करते. तर आपण यामध्ये घालणार आहोत मोहरी घालून घेतली. आता घालतोय आपण थोडं जिरं घालून घेतलं. तर मोहरी छान फुटली. आता बघा तेल छान गरम झालं आहे. गॅस छोटा करते आहे मी. आणि आता हे हिंग घालून घेते. हिंग थोडा जास्तच घालते मी. आणि आपण आता ह्यामध्ये घालणार आहोत लसूण. ह्या 3-4 लसणीच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेतल्या आहेत. आपण लसूण घालतो आहे. आता लसूण घातला की आपण कढीपत्ता घालतो आहे. ती 4-5 पानं कढीपत्त्याची पण घातली आहे. छान असा चुटचुट आवाज येतो आहे. हा कांदा घालतो आहे थोडासा. कांदा घालून घेतला. आता छानपैकी असं ही फोडणी आपल्याला परतवून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला पहिले आपण भेंडे कापून ठेवले आहेत ना, ते छान असे परतवून घ्यायचे या फोडणीमध्ये. हे बघा, फोडणी मस्तपैकी अशी आपण खमंग छान परतवून घेतो आहे. छान अशी फोडणी लाल झाली पाहिजे आपली मस्तपैकी. हे बघा, छान फोडणी मस्त लाल करून घेऊया. कांदा आणि छान परतवून घ्यायचा मस्तपैकी. गॅस स्लोच ठेवायचा आहे. आणि आपली नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची. फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना तर छान असा सुगंध येतो मस्तपैकी. आणि आता मी ह्याच्यामध्ये हे भेंडे घालून घेणार आहे. भेंडे छान परतवून घ्यायचे आहेत तेलावरती. हे पहा आपले मी 2च भेंडे घेतले. जास्त नाही भेंडे घालायचे, 2च घ्यायचे. जास्त घेतले ना तर ते असं बुळबुळीतपणा येतो त्याला साराला. आणि मग ते चांगले नाही लागत. आणि भेंडे आहे ना छान असे परतवून घ्यायचे आहेत मस्तपैकी. थोडंसं मी परतवताना याच्यामध्ये मीठ घालते. कारण भेंडे कसे थोडेसे चवीला त्याला चव नसते. असे सारामध्ये घातले की मीठ घातलं सारामध्ये अगोदरच की त्याला चव येते भेंड्याला. आणि मस्तपैकी असं सार लागतं हे भेंड्याचं. आपण भेंडे भाजतानाच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे भेंड्यांना पण मीठ लागतं. आणि भेंडे छान असे चवीला लागतात. नाहीतर जर नंतर भेंडे घातले ना तर त्याला चव नाही लागत. म्हणजे अशी थोडासा मिठाचा खारटपणा पण आला पाहिजे ना भेंड्यांना, म्हणजे मीठ लागलं पाहिजे भेंड्यांना. म्हणून आपण फोडणीतच घालायचं मीठ कधी पण. तर हे बघा छानपैकी असे हे भेंडे आपण भाजून घेतो आहे. आपला श्रावण आहे ना, मग श्रावणात मच्छीची आठवण येते ना. मग आता मच्छीची आठवण येते तर आपण काय करायचं, मग असं सारच बनवायचं. पण असं वेगवेगळ्या प्रकारचं बनवायचं. तर आपण आता हे भेंड्याचं सार बनवतो आहे. आमच्या कोकणात भेंड्याचं सार बनवलंच जातं. पण हे नवदारी भेंडे आहेत, याला जरा चव छान असते. किंवा पांढरे भेंडे असतात ना जे आपल्या कोकणात मिळतात, तर पांढऱ्या भेंडीचं सार पण मस्त होतं. छान असे मी हे भेंडे परतवून घेते. आणि मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत वाटप. जे आपण बनवलं आहे ना, मच्छीच्याच साराचं वाटप बनवलेलं आहे. म्हणजे
ओलं खोबरं, लाल सुक्या मिरच्या, धणे, जिरं थोडंसं, आलं, लसूण असं सगळं वाटून हे आपण वाटप, थोडासा कच्चा कांदा बिंदा घालून हे वाटप असं तयार केलेलं आहे. आपले हे बघा भेंडे मस्तपैकी असे भाजून झाले आहेत, अजिबात त्याला बुळबुळीतपणा राहिला नाही. हे बघा छानपैकी मस्त भाजून झाले आहेत. आता आपण याच्यावर घालणार आहोत हे केलेलं वाटप. हे बघा मस्तपैकी, आणि ते पण छान असं परतवून घेणार आहे वाटप, आणि मग पाणी घालायचं आहे. दिसते ना आपलं मच्छीच्या सारासारखं छानपैकी. म्हणजे आपल्याला श्रावणात माशांची आठवण येऊ नये ना, म्हणून हे काहीतरी उद्योग करत राहायचे. बघा छान असं तेल सुटेपर्यंत आता हे आपण परतवून घेऊया, आणि मग चवीप्रमाणे परत मीठ बघायचं आपल्याला लागलं आहे की नाही ते. भेंडी भाजताना आपण घातलं होतं ना, तर आता आपण नंतर चव घेऊन घालायचं आहे मीठ. आता हे आपण छान असं सार परतवून घेऊया मस्तपैकी. मस्त असं बासमती तांदळाच्या भाताबरोबर किंवा आंबेमोहर तांदळाबरोबर किंवा इंद्रायणी तांदळाबरोबर आहे ना, हे सार फार सुंदर लागतं. एकदा असं भेंड्याचं सार बनवा. जे कोकणातले आहे ते बनवतातच, पण कोणी दुसरं आमचा व्हिडिओ बघत असेल ना, तर त्यांनी नक्की बघा. म्हणजे देशावरची लोकं सहसा बनवत नाही ना असं भेंड्याचं सार बीत. तर एकदा हे आपलं कोकणी पद्धतीचं आहे ना भेंड्याचं सार बनवून बघा, मस्त लागतं चवीला. म्हणजे जे आमचे कोकणातले लोक मासे खातात ना, त्यांना हे सार खाल्ल्यानंतर माशांची आठवण पण येत नाही. म्हणून आम्ही श्रावण महिन्यात असं काहीतरी वेगळं म्हणून हे सार, टोमॅटोचं सार, भेंड्याचं सार, अशी सार काय काय, कैरीचं सार. आता कैऱ्या पण यायला लागल्यात ना परत, तर कैरीचं सार पण छान लागतं. असं आठवड्यातून एकदा दोनदा बनवायचं काहीतरी वेगळं, म्हणजे आपल्याला मच्छीच्या साराची आठवण येणार नाही. हे बघा कसं वाटतं आमचं सार. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असं सार एकदा तुम्ही बनवून बघा मस्तपैकी छान. आता मी याच्यामध्ये आहे ना थोडासा आंबटपणा अजून येण्यासाठी आहे ना 1 किंवा 2च कोकम घालणार आहे, कारण मी जास्त कोकमं घालणार नाही. आम्ही घरी बनवलेली कोकमं आहे ना, त्याला आम्ही 4-5 आगळ लावले आहेत ना, त्याच्यामुळे भयंकर आंबट झालेली आहेत आमची कोकमं. तर मी 2च कोकमं घालेन, आणि 1च टॉमॅटो घातलेला मी. तो पण छोटा होता, जास्त मोठा नव्हता, छोटाच होता, म्हणून तो 1 शिजवून घातलेला मी. हे बघा छान मस्तपैकी आपण हे पहिलं वाटप उकळवून घेऊया मस्तपैकी, आणि मग आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे. आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे, भाताबरोबर खायचं आहे ना, तर आपल्याला थोडंसं पातळ बनवायचं आहे. तर हे सार तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एकदा असं बनवा घरी, नाहीतर आमच्याकडे जेवायला या. आमचं श्रावण चालू आहे, त्यांचं श्रावण असेल ना त्यांनी आमच्या घरी जेवायला या. मी नेहमी तुम्हाला बोलवते जेवायला, पण तुम्ही काय अजूनपर्यंत आला नाही. ते बघा आता अजून आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. पाणी ओतून आहे ना थोडंसं पातळ करणार आहे. भाताबरोबर सार कसं पातळच छान लागतं ना, तर आपण हे मस्तपैकी सार आपण आता बनवून घेतो आहे. साराला छान अशी उकळी आली ना की आपलं हे सार आता रेडी होणार आहे. हे उकळू दे, आणि याच्यामध्ये मी आता कोकमं घालणार आहे. हे बघा मस्तपैकी आता हे उकळत ठेवूया, आणि झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा आपलं मस्तपैकी असं चमचमीत मस्त भेंड्याचं सार रेडी झालेलं आहे. या आमच्याकडे जेवायला. चला तर मग बाय बाय. वाटप घालतानाच मी सगळं वाटपामध्येच सगळं मीठ बीठ सगळं वाटपामध्येच घातलेलं, त्याच्यामुळे मी मीठ बीठ काय परत घातलं नाही. फक्त याच्यामध्ये 2 कोकम घातले, हे बघा दिसले, 2 कोकम घातले फक्त. आणि आता हे आपलं सार मस्तपैकी उकळून रेडी झालेलं आहे. चला तर मग या जेवायला. कसं वाटलं आमचं हे सार? मस्त असं भेंड्याचं सार, नवधारी भेंड्याचं सार म्हणतात याला. हे आता श्रावणात जे भेंडे येतात ना ते वेगळे असतात, त्याला चव पण अशी छान लागते. आणि त्याच भेंड्याचं सार करायचं. आपले जे नॉर्मल भेंडे असतात ना त्याचं सार एवढं चवीला सुंदर नाही लागत जेवढं या नवधारी भेंड्यांचं सार लागतं. हे बघा हे वेगळ्या प्रकारचे भेंडे मस्त, आणि कोवळे आहेत होते एकदम.
आणि भेंडे आहेत ना जास्त नाही घालायचे, 2च भेंडे घालायचे सारामध्ये. हे बघा मस्तपैकी असं तर उकळलं आहे. चला तर मग या खायला. आता आपण गॅस बंद करतो आहे. बाय बाय.